नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन. आणि सर्वदर्शनवर आपला एक दैनिक कार्यक्रम असतो. त्यामध्ये आपले दर्शक श्रोते एक प्रश्न विचारतात आणि त्यावर आपली तज्ज्ञ मंडळी त्यावर उत्तर शोधते. आणि या झालेल्या चर्चा तुमची आमची या नावाने आपण हे एपिसोड सादर करतो. मंडळी, धर्मवीर यादवराव या नांदेड जिल्ह्यातील पंचायत अधिकारी अर्थात ग्रामसेवक पूर्वीचे यांनी एक प्रश्न विचारला होता की मुख्यमंत्री यशवंत पंचायत राज अभियान नेमकं काय आणि त्यासाठी बक्षीस मिळवण्यासाठी काय करावं लागेल. अगदी छान प्रश्न आहे. खरं तर जुन्या काळामध्ये आदर्श गाव ही संकल्पना होती. ती नव्यानं वेगळ्या स्वरूपात जिथं राबवली जाते त्यालाच मुख्यमंत्री पंचायत राज अभियान असं म्हणतात. आणि या संदर्भातली माहिती आपण ऐकूया. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना सन्मानित केले जाते. बक्षीस मिळवण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यामध्ये आहे पहिल्यांदा प्रशासकीय आणि दप्तर व्यवस्थापन, ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणूया. प्रशासन हे कोणत्याही ग्रामपंचायतीचा कणा असते. समिती जेव्हा तपासणीसाठी येते तेव्हा ती कागदपत्रे पाहते, अभिलेख अद्ययावत ठेवण्याबद्दल पाहते. ग्रामपंचायतीचे सर्व 1 ते 33 नमुने पूर्ण आणि अद्ययावत असावेत. सभांच्या आयोजनाबद्दल ग्रामसभा, मासिक सभा, वार्ड सभांचे नियोजन केलेले असावे. यासोबतच त्यांचे इतिवृत्त योग्यरित्या लिहिलेले असावे. बायोमेट्रिक उपस्थिती, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामांच्या वेळाचे पालन हे त्यामध्ये झालेले असावे. दुसरा मुद्दा येतो आर्थिक शिस्त आणि कर वसुली. बक्षीस मिळवण्यासाठी आर्थिक पारदर्शकता आणि उत्पन्न वाढवणे हे अत्यंत आवश्यक आहे. एकतर 100% कर वसुली झाली पाहिजे. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची 100% वसुली असणे अनिवार्य आहे. शिवाय ग्रामपंचायतीने स्वतःचे उत्पन्न वाढवणे आवश्यक आहे. केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता ग्रामपंचायतीने स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत. जसे गाळे भाडे, आठवडे बाजार शुल्क आणि वेगवेगळ्या प्रकारे निर्माण करणे अपेक्षित आहे. ऑडिटचाही तिथं विचार केला जातो आणि त्यानुसार मागील वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण झालेलं असावं आणि त्यात कोणतेही गंभीर आक्षेप नसावेत. तिसरा मुद्दा येतो मूलभूत सोयी सुविधा आणि विकास कामे. यामध्ये स्वच्छतेला प्रथम प्राधान्य दिले जातं. गाव हागणदारी मुक्त असणं अपेक्षित आहे. कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन सुद्धा प्रभावी रीतीने तिथं राबवलेलं पाहिजे. दुसरा भाग आहे पाणी पुरवठा. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ जोडणी आणि पिण्याच्या पाण्याची शुद्धता असणं अपेक्षित आहे. रस्ते आणि दिवाबत्तीचा विचार करता गावातील रस्ते सुस्थितीत असणे आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवणे यासारख्या गोष्टींचा विचार केला जातो. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे सामाजिक विकास आणि लोकसहभाग. महिला व बालविकास या दृष्टीने जर विचार केला तर महिलांच्या 5% निधीचा विनियोग अंगणवाड्यांची सुधारणा आणि कुपोषण निर्मूलन यासाठी व्हावा. शिक्षण विभागाचा विचार करता जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढवणं आवश्यक असून डिजिटल शाळा आणि पटसंख्या टिकवणे या गोष्टी नियमित अपेक्षित आहेत. वंचित घटकासाठी कामाचा विचार करता अनुसूचित जाती, जमाती आणि अपंगासाठीच्या राखीव निधीचा योग्य वापर व्हावा. या पुढचा मुद्दा आहे ई प्रशासन आणि तंत्रज्ञान. डिजिटल ग्रामपंचायत म्हणजेच संग्राम किंवा आपले सरकार सेवा केंद्राद्वारे नागरिकांना ऑनलाईन दाखले देणे. यासोबत पारदर्शकता असणं आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती नोटीस बोर्डावर किंवा ऑनलाईन उपलब्ध असणे अपेक्षित आहे. त्यानंतरचा पुढचा भाग येतो नाविन्यपूर्ण उपक्रम. समितीला प्रभावित करण्यासाठी काहीतरी वेगळे करणे आवश्यक असते. पर्यावरणाच्या बाबतीत विचार केला तर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती अभियान किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग हे अपेक्षित आहे. आरोग्याचा विचार करता गावात 100% लसीकरण होणं, मोफत आरोग्य शिबिरे राबवणं हे सुद्धा अपेक्षित आहे. कौशल्य विकासाचा विचार करता गावातील तरुणांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणं अपेक्षित आहे. आता यानंतरचा राहिला शेवटचा मुद्दा तपासणी समितीसाठी तयारी. जेव्हा जिल्हा किंवा विभाग स्तरावरील समिती गावाला भेट देते तेव्हा गावातील रस्ते, भिंती आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि रंगवलेली असावीत. ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती असावी. लोकसहभाग त्यांनी दिलेला असावा. सादरीकरण प्रभावी असणे अपेक्षित आहे, ज्यामध्ये फोटोसह विकास कामाची सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली असावी. खास करून
आपण जर बघितलं तर विकास कामाचा लेखाजोखा मांडता येईल असा त्याच्यामध्ये असावा. एकंदरीत यशस्वी होण्यासाठी ज्या टिप्स आहेत त्यामध्ये हे केवळ एक स्पर्धेचे स्वरूप नसून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा एक मार्ग आहे. सरपंच, ग्रामसेवक किंवा पंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी एक टीम बनवून काम केल्यास गावाला बक्षीस मिळवणं सहज शक्य आहे आणि यातूनच त्या गावाचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. अगदी निकोप अशा स्पर्धेमधून सगळ्या गावांचा विकास व्हावा यासाठीच ही योजना राबवली जाते आणि त्यात आपण सहभागी व्हावं अशी आम्ही सर्व दर्शक श्रोत्यांना विनंती करतो आहोत. चला तर मंडळी, या विनंतीचा विचार करा आणि आपलं गाव आदर्श करा, समृद्ध करा. आणि एक छोटीशी विनंती, अद्यापर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.